तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे, की जर तुम्ही महिन्याला ₹5000 इन्व्हेस्टमेंट करत असाल एस-आय-पीमध्ये, तर त्याची जी अमाउंट आहे ती किती वर्षांनी किती होणार आहे, ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर खूप जणांना 50,000च्या आतमध्ये देखील पेमेंट असते, 40,000-50,000 पेमेंट असते. तर याच्यामध्ये ₹5,000 सेव्हिंग करतात प्रत्येकजण. मोस्टली होते ₹5,000 सेव्हिंग. तर त्या 5,000 मध्ये तुम्ही जर 5 वर्ष सेव्हिंग केली तर किती होतील? 10 वर्ष केली तर किती होतील? 15 वर्ष, 20 वर्ष, 25 वर्ष असं जर तुम्ही सेव्हिंग करत राहिला तर किती पैसे होतील? ते मी तुम्हाला सांगणार आहे. पण मित्रांनो हे लक्षात घ्या, जेवढं पण तुम्ही म्हणजे एक बेसिक सांगतो तुम्हाला. आतापर्यंत मी व्हिडिओमध्ये सांगितलंच आहे, पण आता पण सांगतो, की जोपर्यंत तुम्ही कमी वेळासाठी जर इन्व्हेस्ट करत असाल तर त्याचे पैसे खूप जास्त वाढत नाहीत. पण जसं तुम्ही खूप दिवसासाठी, खूप वेळासाठी तुम्ही जर पैसे इन्व्हेस्ट करत राहिलात, कंटिन्यू आणि डिसिप्लिनमध्ये राहिलात, की महिन्याला मला ₹5,000 इन्व्हेस्ट करायचे आहेत म्हणजे करायचे आहेतच. तर तुमचं जे आफ्टर रिटायरमेंटचं जे तुमचं जे काही लाईफ आहे, ते खूप चांगली जाईल. तुम्ही 40-50 वर्षी जरी रिटायर झाला, तरी तुम्हाला जे पैसे आहेत, ते खूप म्हणजे रिटायरमेंटसाठी राहतील. आतापासूनच त्यासाठी तुम्हाला सेव्हिंग करणं गरजेचं आहे आणि चांगल्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करणं देखील खूप गरजेचं आहे. तुम्हाला जर स्टॉक मार्केट जमत असेल, तर स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करा तुम्ही. कोणतेही शेअर्स घ्या, लाँग टाईमसाठी घ्या. पण ते मोस्टली ते जे इंट्राडे वगैरे आहेत, त्या गोष्टींमध्ये अजिबात पडू नका. जर अनटिल अँड अनलेस तुम्हाला खूप जास्त त्यामधलं नॉलेज असेल, तर तुम्ही ते रिस्क घेऊ शकता. पण जर तुमच्याकडे अजिबात नॉलेज नाही त्याचं किंवा थोडंफार आहे, ते म्हणतात ना, ते थोडंफार नॉलेज असणं खूप घातक असतं. त्यापेक्षा नॉलेज नसलेलं बरं, हे चांगलं असतं किंवा असलं तर खूप चांगलं आणि डीपमध्ये तुम्हाला नॉलेज असलं पाहिजे, हे चांगलं असतं. जर तुम्ही जर असाल मधल्या भागामध्ये, तर इंट्राडे सारख्या गोष्टीमध्ये अजिबात पडू नका. त्यापेक्षा आपलं जे स्टॉक्समध्ये एक चांगले स्टॉक्स घ्या आणि लाँग टर्ममध्ये त्यामध्ये इन्व्हेस्ट करत राहा किंवा त्या झंझटमध्ये तुम्हाला पडायचंच नसेल, तर मग एस-आय-पी एकदम बेस्ट आहे. त्या कोणतीतरी एस-आय-पी घ्या आणि त्यामध्ये पैसे इन्व्हेस्ट करा. तर ते एस-आय-पी वगैरे कशी वर्क करते ते तर तुम्हाला माहीतच आहे. तर आपण स्टार्ट करूयात, की महिन्याला ₹5,000 जर इन्व्हेस्ट केले, तर किती पैसे होतील ते? आपण सगळ्यात पहिल्यांदा आपल्या लॅपटॉपमध्ये येऊयात. तर आता आलोय आपण आपल्या लॅपटॉपमध्ये. आता मी इथं टाकणार आहे, की मंथली इन्व्हेस्टमेंट आपण किती करणार आहे? समजा आता आपण इथं 5,000 करूयात. ₹5,000 महिन्याचे आपण जे एस-आय-पीमध्ये इन्व्हेस्टमेंट करणार आहेत आणि हे अजून प्रत्येक वेळेस मी सांगतो, की एस-आय-पी जर तुम्ही 5,000 करत असाल, तर एकाच म्युच्युअल फंडमध्ये करू नका. वेगवेगळे म्युच्युअल फंड घ्या. 2, 3, 4 असे म्युच्युअल फंड घ्या आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करा. म्हणजे याच्यामध्ये जरा कमी रिटर्न भेटले, तर त्याच्यामध्ये जास्त भेटतील, त्याच्यामध्ये जास्त भेटले, याच्यामध्ये तुमचं एक लेव्हल होऊन जाईल. जर तुम्हाला एस-आय-पी करायची असेल, तर अशा पद्धतीने करा. एकाच म्युच्युअल फंडमध्ये सगळे पैसे गुंतवू नका. जे काही तुम्ही 5,000-10,000 करणार असाल किंवा 1,000-2,000 जरी करणार असाल, तरी 500-500 देखील 1,000ने, 500ने, ₹100 सुद्धा म्युच्युअल फंड तुम्ही जे आहे ते एस-आय-पी त्यामध्ये करू शकता. असं नाही की तुमच्याकडे ₹1,000-500 असले तरच नाही होतं, असं नाही. ₹100 पासून काही-काही एस-आय-पी आहेत, ज्या ₹100 पासून देखील तुम्ही त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. तर अशा पद्धतीने 3-4 जे म्युच्युअल फंड आहेत त्याच्यामध्ये एस-आय-पी करायची. तर आपण ₹5,000 महिन्याचे घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये 12% एक्स्पेक्टेड रिटर्न्स आहेत कमीत कमी. 12% ना याच्यापेक्षा देखील खूप जास्त रिटर्न्स भेटतात. 30-30, 40-40% रिटर्न्स भेटतात. हे खरं आहे, पण आपण कमीत कमी 12 पकडतोय आणि त्याच्यानंतर आता टाईम पिरियड बघूयात आपण. आता सगळ्यात पहिले 5 वर्ष घेऊयात आपण. 5 वर्षाचा जर टाईम पिरियड असेल, 5-5 हजार रुपये तुम्ही जर महिन्याला इन्व्हेस्टमेंट करत राहिला, तुम्हाला 12% त्यावर रिटर्न्स भेटत आहेत आणि 5 वर्षासाठी जर तुम्ही इन्व्हेस्टेड राहिला, तर तुम्ही जी इन्व्हेस्ट केलेली अमाउंट आहे ती 3,00,000 आहे आणि तुम्हाला त्याच्यावरती ₹1,12,000 जे आहेत ते जे रिटर्न आहे ते भेटलेले आहेत आणि त्याच्यानंतर जे टोटल जे होणार आहे तुमचं ते ₹4,12,000 होणार आहेत. आता इथं खूप जास्त दाखवत नाही. 1,12,000 नॉर्मल वाटतं आपल्याला. पण आता गणित थोडं जसं-जसं आपण टाईम देत राहू, जसं-जसं आपण जास्त दिवसासाठी इन्व्हेस्ट करत आहोत, तसं-तसं गणित जे आहे ते पूर्णपणे चेंज होत राहतं. समजा आता नवीन-नवीन तुमचं लग्न झालंय किंवा लग्न व्हायचं आहे तुमचं, आता जॉब लागलाय, तर तुम्ही लगेच हे करायला सुरुवात करा. कमीत कमी 2,000, 3,000, 4,000, 5,000 जेवढी तुमची रक्कम आहे, ती इन्व्हेस्ट करत राहा. म्हणजे तुम्हाला जे पुढचे जे रिटर्न्स आहेत ते भेटणार आहे, ते खूप चांगले असतील. आणि हे खरं आहे, की रिटर्न्स खूप चांगले भेटतात. फक्त काय आहे ना, या गोष्टी कळायला उशीर होतो. माणसाचे जे वय आहे ते 30-40 झाल्यानंतर माणसाला या सगळ्या गोष्टी सुचतात आणि मग वेळ जो आहे तो आपल्याकडे एवढा जास्त नसतो आणि मग त्याच्यामुळे आपल्याला प्रॉब्लेम येतात. तोपर्यंत आपण रिटायर झालेला असतो किंवा आपल्याकडे एवढे पैसे उरलेले नसतात. पण जॉब लागल्यापासून जर तुम्ही या सगळ्या गोष्टी केल्या, तर प्लॅन जे आहे ते तुमच्यासाठी खूप चांगला वर्क करेल.
आता त्याच्यानंतर आपण घेऊयात 10 वर्षांसाठी. तुम्ही जर 10-10, 5-5 हजार रुपये जर इन्व्हेस्ट करत राहिले, महिन्याला 12% रिटर्न्स भेटले वर्षाचे आणि त्याचा टाईम पिरियड जो आहे तो 10 वर्षासाठी तुम्ही इन्व्हेस्ट करत राहिला. तर टोटल तुम्ही जी इन्व्हेस्टमेंट केली ती असेल 6 लाख रुपयाची आणि तुम्हाला एस्टिमेटेड रिटर्न्स म्हणजे फक्त रिटर्न जे भेटणार आहे ते 5,61,000 रुपये. म्हणजे जेवढे तुम्ही इन्व्हेस्ट केलेत तेवढेच पैसे अजून तुम्हाला भेटणार आहेत. बघा म्हणजे 10 वर्षासाठी हे केलं तर तुम्हाला दुप्पट जवळपास पैसे भेटत आहेत. तुम्ही जी इन्व्हेस्टमेंट केली त्याच्या पटीने म्हणजे डबल पैसे जे आहेत तुमचे इथं होत आहेत. तर इथे झाले टोटल 11,61,000 रुपये तुमचे टोटल. आता हेच बघूयात आपण करूयात आता 15 वर्षांसाठी. आता गणित पूर्णपणे बदललेलं आहे. आता तुम्ही 9 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे आणि फक्त जे रिटर्न्स आहेत ते तुम्हाला भेटलेले आहेत 16,22,000 रुपये आणि जे टोटल व्हॅल्युएशन झाले तुमचं जे काही आहे इन्व्हेस्टेड जी अमाऊंट आहे ती आणि जे रिटर्न्स आहेत ते मिळून तुम्हाला 25,22,000 रुपये तुमच्या हातामध्ये येणार आहेत. बघा गणित किती पूर्णपणे बदलून गेलं. हे असतं 9 लाख रुपये तुम्ही भरताय आणि भेटतायत तुम्हाला 25 लाख रुपये. आता हे झालं 15 वर्षाचं गणित. आता आपण करूयात 20 वर्षाचं गणित. आता 20 वर्षाचं जर गणित पाहिलं तर मग तर शॉक व्हाल तुम्ही. तुम्ही फक्त 12 लाख रुपये इन्व्हेस्ट करताय प्रत्येक महिन्याला 5-5 हजार रुपये करून आपण फक्त 12% हे करतोय रिटर्न्स घेतोय आपण. याच्यापेक्षा जास्त नाही घेते. हे याच्यापेक्षा खूप जास्त रिटर्न्स भेटतात SIPमध्ये पण हे आपण कमी 12% पकडलेले आहे. त्याच्यानंतर टोटल जे व्हॅल्युएशन होते ते 49 लाख म्हणजे 50 लाख जवळपास. 12 लाख तुम्ही जे इन्व्हेस्टमेंट केलेली आहे त्याच्यातून तुम्हाला 50 लाख रुपये भेटत आहेत म्हणजे जवळपास 38 लाख रुपये तुम्हाला फक्त याच्यामध्ये रिटर्न्स भेटत आहेत. आणि अजून एक थोडंसं घेऊयात आपण 25 वर्षासाठी. समजा 25 वर्षासाठी जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली तर मात्र इथं जवळपास 94,88,000 म्हणजे 95 लाख रुपये तुम्हाला इथं जे अमाऊंट आहे ती भेटणार आहे. म्हणजे तुम्ही 15 लाख रुपये इन्व्हेस्ट करताय आणि भेटतायत तुम्हाला 1 कोटी रुपये जवळपास. आता याच्यामध्ये 15 लाख रुपये जर इन्व्हेस्ट करत असाल तुम्ही तर मला नाही वाटत 20-25 वर्षानंतर याची व्हॅल्यू कुठेही 1 करोड रुपये होत असेल कोणत्या गोष्टीची. अनटिल अँड अनलेस जर एखादं काही तुम्ही कुठेतरी अशी ठिकाणी जागा घेतलेली असेल जिथं रोड जाणार आहे काहीतरी होणार आहे तिथं तुम्ही ते कमर्शियलसाठी जात असेल तर त्याची व्हॅल्युएशन वाढते. पण एवढं व्हॅल्युएशन कुठेही वाढत नाही सहसा. काही शेती वगैरे असेल जर तिथं काही आलं तर तेवढं वाढतं. पण बाकी कुठेही जरी गेलात तुम्ही तर एवढं जे पैसा आहे एवढं जे रिटर्न आहे ते तुम्हाला कुठेही भेटणार नाही. त्यामुळे जे डिसिप्लिनमध्ये जे तुम्ही इन्व्हेस्टमेंट करणार आहात ती करणं खूप गरजेचं आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला असे रिटर्न्स पाहायला भेटतील. समजा आता मी इथं काय करतो 12% च्या ऐवजी फक्त 15% करतो म्हणजे थोडंसं वाढवतो. 15% तर भेटतातच कोणालाही. तर 15% करतो. तर गणित आता बघा. जिथं आपल्याला 1 करोड रुपये भेटणार होते जवळपास त्यातही कमी होते काहीतरी 6 लाख रुपये. इथं 1,64,00,000 रुपये होतात. फक्त 3% वाढवले मी तरी इथं 1,64,00,000 रुपये तुम्हाला भेटतील. तुम्ही 15 लाख इन्व्हेस्ट करताय आणि भेटतायत किती तर 1,64,00,000 रुपये. काय पाहिजे अजून. समजा आता मी इन बिटवीन घेतो आपल्याला 30 पण नाही 40 पण नाही 20% आपल्याला रिटर्न्स भेटणार आहेत. तर 20% वरती किती भेटणार आहेत तर 4,31,00,000 रुपये. गणित आता पूर्ण बदललेलं आहे. फक्त एका टक्क्याच्या फरकानं खूप सारे जे पैसे आहेत ते तुमचे वाढत आहेत. त्यामुळे इन्व्हेस्टमेंट करणं खूप गरजेचं आहे आणि वेळेत इन्व्हेस्टमेंट करणं खूप गरजेचं आहे. आता तुमचं लग्न झालं असेल तर पटकन इन्व्हेस्टमेंट चालू करा. 1,000-2,000 जेवढं जमेल तेवढे इन्व्हेस्टमेंट करत राहा आणि तुमचे जे रिटर्न्स भेटणार आहे नंतर तुम्ही 40-50 वर्षानंतर ज्यावेळेस तुम्ही ते पैसे काढाल विड्रॉल कराल त्यावेळेस तुमचे जे पैसे आहेत ते करोडोमध्ये असतील यात काही शंका नाही. तर बघा 5,000 रुपये इन्व्हेस्ट करून तुम्ही करोडो रुपये तुमचे जे रिटायरमेंट प्लॅन आहेत त्याच्यामध्ये तुम्ही इथं कमवू शकता. त्याच्यानंतर लमसम अमाऊंट येत असेल ते तुम्ही मध्ये टाकून द्या काही प्रॉब्लेम नाही. तर अशा पद्धतीनं 5,000 रुपये टाकल्यानंतर तुम्ही 4-4 करोड रुपये देखील याच्यातून जे रिटर्न्स आहेत ते कमवू शकता. तर यावर तुमचं काय मत आहे ते कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला कोणत्या विषयावर अजून व्हिडिओ पाहायला आवडतील ते देखील कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनल देखील नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.